नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहोत एका भन्नाट एक्वेरियम शॉपमध्ये। तुम्ही माझ्या मागे देखील पाहू शकता, खूप सुंदर सुंदर मासे आहेत, रंगीबिरंगी आहेत। आणि आज आपण जाणून घेणार आहोत की फिश टँक मेंटेन कसा करायचा, कोणते मासे वास्तुशांतीनुसार चांगले असतात, किंवा फिश टँक बद्दलची अधिक माहिती की घरात कोणते मासे ठेवावे किंवा कोणते मासे इझिली आपण मेंटेन करू शकतो, या सगळ्याच गोष्टी। तर मी आज आली आहे शीतल एक्वेरियम। हे एक्वेरियम भोईवाडा इथे आहे। नियरेस्ट रेल्वे स्टेशन सांगायचं झालं तर परेल आणि प्रभादेवीवरून वॉकेबल डिस्टन्स आहे। त्याचबरोबर हार्बर लाईनचं जर स्टेशन हवं असेल तर शिवडी किंवा वडाळा आहे। सो आज आपण इथे जे दादा आहेत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळणार आहेत। शक्यतो हे सगळे फिश जे मी तरी पहिल्यांदा इतके सारे मासे पाहते, हे सगळे फिश टँक्स मी मोस्टली 5 स्टार हॉटेल किंवा छान लक्झरी प्लेस असतात तिथे पाहिलेले आहेत। सो आज आपल्या परळमध्ये हे सगळं पाहायला मिळणार आहे तुम्हाला, आणि याचे प्राइसिंग काय आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा इथे आल तेव्हा ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता शीतल एक्वेरियमचं शॉप आहे, आणि जर तुम्ही परळ प्रभादेवी दादरवरून येत असाल तर तुम्ही याच दिशेने याल, आणि जर तुम्ही शिवडी किंवा वडाळा साईडने येत असाल तर तुम्ही या दिशेने या। सो हे जे शॉप आहे ना, हे एकदम मध्यभागी आहे। सो आता आपण आज जाऊया, भरपूर सारे फिशेस आहेत। सो बघूया कसं आहे काय। आणि मला वाटतं हे शॉप मंडेला बंद असतं, बाकीच्या दिवस सगळे दिवस चालू असतात। आपण एकदा टायमिंग देखील चेक करूया। एंट्री केल्या केल्या तुम्ही दोन्ही बाजूला पाहू शकता भरपूर सारे फिश टँक आहेत आणि भरपूर सारे मासे आहेत। नक्कीच इथे कोण आलं ना तर कन्फ्यूज होईल की कोणता फिश आपण नक्की विकत घ्यायचा आहे। इथे गोल्डफिश आहे, स्नोरॉन आहे, आणि वर तुम्ही पाहू शकता खूप मोठा अरवाना मासा आहे, आणि त्याच्या टँकची जी विड आहे ती देखील पाहू शकता। क्यूट असे फिश आहेत, कलरफुल। आय थिंक त्यांचं नाव टेट्रा आहे, इफ आय एम नॉट रॉंग। आणि जे पण मासे प्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी ही प्लेस खूप छान आहे की तुम्ही इथे येऊन खूप गोष्टी एक्सप्लोअर करू शकता आणि तुम्हाला देखील भरपूर नॉलेज भेटेल। आणि हे मला वाटतं लाईफ प्लांट्स आहेत, आणि त्याचबरोबर ते खाली असे क्यूट असे मासे आहेत। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया। आणि तुम्ही एंट्री केल्याच इथे खूप छान अंडरग्राऊंड फिश टँक त्याने केलेला आहे, आणि त्यात LED लाईट सुद्धा आहे। मस्त वाटतं एकदम, म्हणजे एंट्री केल्या असंच खूप फ्रेश असं वाटतं। आणि बरेच मासे आहेत, कोणते काय ते आपण विचारूयाच। तर आपल्यासोबत आता विशाल दादा आहे, तो आपल्याला अधिक माहिती सांगणार आहे या सगळ्या ह्याच्याबद्दल। मला तर फार काही माहिती नाहीये, मला सगळेच मासे खूप छान दिसत आहेत आणि इतकं सुंदर मेंटेन ठेवलंय ना की आतमध्ये एंटर केल्या खूप प्रसन्न वाटतं। सो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार। आज बऱ्यापैकी स्टॉक आलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, आज आमच्याकडे मरीनचा स्टॉक आलेला आहे पूर्ण, आणि फ्रेश वॉटरचा पण स्टॉक आलेला आहे। आणि तुम्ही बघाल यामध्ये हे आलेत ट्राय कलर म्हणून गोल्डफिश आलेत, नंतर खाली आमच्याकडे कोळी आलेत, कोळी फिशेस आहेत, नंतर मरीन फ्लॉरन्सचे पण व्हरायटी आलेत आमच्याकडे। हे सगळे वेगवेगळे फ्लॉरन्स आहेत। आणि हे सगळे आपण कुठून आणलेले आहेत काय? हे सगळे आपल्याकडे थायलंडवरनं आले सगळे फ्लॉरन्स। हे ट्राय कलर पण गोल्डफिश आहेत, ते पण थायलंडवरनंच आले। मला एक प्रश्न होता की फ्रेश वॉटर आणि मरीन यामध्ये नक्की फरक काय आहे? भरपूर फरक आहे। फ्रेश वॉटरचे रिअर मासे सगळे आमच्याकडे तुम्हाला मिळतील। ओके। त्याचं जसं तुम्हाला बघाल तर यात पॅसर एंजल म्हणून आहे, नंतर हा जेम्स टँक आहे, पॅसर एंजल आहे आतमध्ये, नंतर तुम्हाला येल्लो टँक भेटेल तो अजून कोणाकडे मिळणार नाही। ओके, म्हणजे आपण परदेशातून मागवल्यामुळे आपल्याकडे हे सगळे मासे आहेत, पण जर तुम्ही लोकल कुठल्याही फिश टँकच्या शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला हे मासे नाही दिसणार। टिपिकल जे काही मासे असतील ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील। तर तुम्हाला जर इम्पोर्टेड फिश किंवा फिश टँकमध्ये तुमच्या खूप छान असं काहीतरी ठेवायचं आहे की पाहुणे कोणी घरात आले की पहिला प्रश्न हाच विचारला पाहिजे की हा मासा कोणता आहे आणि कुठून आणले।
माझा पुढचा प्रश्न असा आहे की मेंटेन कसं करायचं आणि तुम्ही मेंटेनन्सची सर्व्हिस देता का? हो, आमचं 1995 पासून आमचं हे मेंटेनन्सचा बिझनेस चालू आहे. ओके. तर आम्ही हे सगळे त्या ह्याच्यानेच करतो. आमच्याकडे जे आमचे स्टाफ आहेत ते सगळे जाऊन सगळीकडे मेंटेनन्सचं हे करतात. आणि अजून एक प्रश्न होता की इथे येऊन तर आम्ही खरेदी करू शकतो, पण जर डिलिव्हरी वगैरे हवी असेल तर हो. त्या कशा प्रकारे आपण हो, हे तुम्हाला करतो? ऑल इंडियामध्ये तुम्हाला ते सगळीकडे डिलिव्हरी मिळणार. मग व्हॉट्सअप थ्रू बुकिंग वगैरे करू व्हॉट्सअपवर शकतो करू शकतात. म्हणजे तुम्हाला आमचे जेवढे पण नंबर्स आहेत जे दादाचे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही एक खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जर परळमध्ये यायला जमणार नसेल तर तुम्ही छान फोटोज थ्रू किंवा या व्हिडिओ थ्रू बघून, म्हणजे मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर डिटेल सगळंच देईन, सो त्या थ्रू तुम्ही बघून बुकिंग करू शकता. अजून एक प्रश्न होता की ह्याच्या आतमध्ये बऱ्याच वस्तू प्रत्येक फिश टँक मध्ये ठेवलेल्या आहेत, तर त्या एक्झॅक्टली काय आहेत आणि त्या कुठून आणल्या आहेत आणि त्या कसं काय मेंटेन केलंय किंवा काय बेसिकली फिश टँक सजवताना काय एक थीम आमच्याकडे कसे आर्टिफिशियल कोरल्स वगैरे आहेत मरीन टँक मध्ये ठेवायला, तुम्ही ते बघू शकता. हे सगळे आर्टिफिशियल कोरल्स आहेत जे मरीन टँक मध्ये तुम्ही यूज करू शकता. हे सगळे आम्ही इम्पोर्ट केलेले आहेत. हे सगळे आम्ही थायलंडवरनं स्वतः ते मेकिंग करून आणलेले आहेत. आणि तुम्ही हे सजेस्ट करता का की म्हणजे सपोज आता मी फ्लोरॉन ठेवला तर त्या फिश टँकला कसं मेंटेन करावं? हो, सगळं आम्ही सगळं हे करतो, सांगतो सगळं मेंटेनन्स कसं करायचं, काय करायचं सगळं तुम्हाला सांगतो. की म्हणजे माझ्यासारखं जर कोणी नवीन असेल की ज्याला फिश किंवा मरीन या सगळ्याबद्दल काहीच नॉलेज नाही आणि एखादा मासा मला प्रचंड आवडला म्हणून मी घेतलाय, तर तुम्ही मला सांगू शकता की मी किती दिवसांनी त्याला हो. साफ केलं? तर दादा, माझा असा प्रश्न होता की कुठल्या फिशला कोणतं फूड द्यायचं आणि तुम्ही फिश फूड कुठून आणता? कारण मासे तर तुम्ही इम्पोर्ट केलं असं सांगितलं, सो ऑब्व्हियसली त्यांना फूड देखील चांगलंच लागणार, तर त्याबद्दल थोडं सांगितलं तर बरं होईल. आता तर मरीनसाठी आमच्याकडे मायसीस वगैरे आहेत, फ्रोझन फूड आहेत. हे असे आम्ही स्वतः बाहेरगावावरून आणतो. थायलंडवरून आमचं सगळं माला सगळं तिकडनंच येतो. नंतर आपल्या जे याचे फ्लॉरन्स आहेत हे पण आम्ही थायलंडवरून स्वतःच आम्ही मागवतो आणि सगळे डिस्ट्रीब्युटर पण आम्हीच करतो बहुतेक. अच्छा, म्हणजे जरी कोणाला मासे घ्यायचे नसतील आणि तरी फिश फूड घ्यायचं असेल तरी देखील इथे इम्पोर्ट केलेलं किंवा जे तुम्हाला चांगल्या काही क्वालिटीचं सगळं fish फूड food आम्ही मिळू शकतं. मिळू शकतो. आणि एक माझा महत्त्वाचा प्रश्न होता की बऱ्याच वेळा आपण पाळतो वगैरे पण तो मासा आजारी वगैरे पण पडू शकतो, तर त्यावेळी तुम्ही ते कशी काळजी घेता किंवा जर कोणी कस्टमर असेल तर त्याला कशा प्रकारे त्यांच्यासाठी तुम्ही पण मदत आम्ही करता? मेडिसिन वगैरे आम्ही त्यांना हे करून देतो सगळे. ओके, म्हणजे त्यांनी जरी व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी तरी त्यांना मेडिसिनची मेडिसिन नावं नावं वगैरे आम्ही सगळे त्यांना पाठवून देतो. ओके. आणि आपण हा फिश टँक मला प्रचंड आवडलेला आहे, खूप छान दिसतो आणि भरपूर वेगळे मासे दिसतात जे मी कधीच पाहिलेले नाहीयेत. तर मला याबद्दल अजून थोडं काही सांगशील का तू? या माशांची नावं किंवा यातला एक्सपेन्सिव्ह कोणता आहे सर्वात फिश? त्याचे एक्सपेन्सिव्ह सगळे बहुतेक एक्सपेन्सिव्ह आहे. जसं तुम्ही बघाल तर हा जेम्स टँक आहे, नंतर तुम्हाला ते एंजल्स आहेत सगळे, ते पण सगळे ह्याच्यातले. नंतर एक रिगल एंजल आहे. तर दादा, या ट्रे मध्ये मला काहीतरी असं विचित्र दिसतंय, तर नक्की हे काय आहे? हे वेल बॉम्ब्स आहेत आणि हे मॉइस्चर फिशला खायला देतो आम्ही. जे अरवाना आहे ना बाहेर. अच्छा, हा जो मोठा अरवाना आपण पाहिला हो, तो. त्यासाठी. आणि त्याचबरोबर यांच्याकडे ना आर्टिफिशियल देखील बऱ्याच वस्तू आहेत ज्या तुम्ही फिश टँक डेकोर मध्ये वापरू हो, शकता. हो. आणि इथे तुम्ही इंटरेस्टिंग गोष्ट पाहू शकता की इथे ते रेड कलरचं तुम्हाला Shrimp आहे. दिसतंय का? हो, रेड ते कलरची श्रीम श्रीम आहे. आहे आणि हे ते मगाशी आपण जे मूवी बोललो त्या मूवी मधले फिश आहेत. Plum. आणि जर तुमची स्पेस कमी असेल, ऑफिस डेस्क असेल, तर तुम्ही असा हा छोटा एक फुटाचा टँक आहे. 1 फुटाचा टँक घेऊन डेकोरेट करू शकता किंवा टीव्हीच्या युनिट खाली थोडी स्पेस असेल वगैरे, तर हा देखील खूप छान ऑप्शन हा आहे. nano tank मेंटेन करायला देखील चांगलं आहे. आणि हा नॅनो टँक आपण तुम्ही ठेवू शकता. हा की कमी तुमच्याकडे याच्यामध्ये किती maintain साईज होते. पर्यंत टँक मिळू शकतो आपल्याला? आमच्याकडे जसं तुम्ही बोलाल तसं मेकिंग वर आहे. तुम्हाला किती फुटाचा टँक पाहिजे तसं आम्ही मेकिंग करून बनवतो. ओके, म्हणजे जसं तुमचं घर आहे किंवा आणि तुम्हाला किती फुटाचा टँक पाहिजे तसं आम्ही बनवतो आणि होम डेकोर तुम्ही करणार असाल त्यानुसार ते तुम्हाला टँक सेटअप प्रॉपरली करून देतील. आणि त्याचबरोबर ज्या काही ऍसेसरीज लागणार आहेत त्या ते सगळ्या देखील ते प्रोव्हाइड सजेस्ट करतील. दादा, हा फिश आहे ना मला मूवीज मध्ये पाहिल्यासारखा वाटतोय, तर तो हो, हो. नक्की तोच आहे की हो, काय? तोच आहे. तो क्लाउन मध्ये त्याला बोलतात. तर तुम्ही त्या नेमो हा, या नावाने फाइंडिंग आम्ही नेमो हा. म्हणून पिक्चर आला त्याच्यात असेल. आणि हा एवढाच राहतो की साईजने मोठा नाही, वगैरे थोडे होतो? मोठे होतात. ही पेअर आहे. ओके.
आणि मला एक विचारायचं होतं की आता तर आपण या फिश टँक मध्ये सगळे फिश एकत्र ठेवले, तर घरी मी जर नेला तर सिंगल फिश देखील राहू शकतो की मला नाही, pair याच्यासाठी घ्यावी सगळं लागेल तुम्हाला किंवा याचं मेंटेनन्स सगळं वेगळं आहे. मरीन Okay. टँकचं तुम्हाला कमीत कमी 3 फुटाची तरी टाकी सेट करायला त्यांना लागेल. स्पेस स्पेस भरपूर भरपूर लागतो. लागतो त्यांना. आणि मग ही सँड वगैरे ते सगळं जसा सेटअप आहे तसाच आपल्याला घरी करावा हो, लागतो तसंच का? करायला लागतं सगळं. आणि ऑक्सिजन बद्दल काय सांगाल? ऑक्सिजन याचं- किती वेळ याला चालू सगळ्यात ठेवायचं जास्त काय? यांना फिल्टरेशन सगळ्यात महत्वाचं असतं आणि फिल्टरेशन तुम्हाला करायला लागणार जेवढं असेल तेवढं. सो टँक घेतल्यानंतर आपल्याला टँक सेटअप देखील तुम्ही करून देणार आहात हो. आणि त्याच्यानंतरची जी काही केअर आहे ते किंवा पण आम्ही त्याचं आम्ही फिश फूड आम्ही वगैरे स्वतः आहे करून देतो. ते देखील करून देणार. तर मला असं वाटतं की परळमध्ये किंवा मुंबईत हे खूप बेस्ट शॉप असू शकतं की जिथे तुम्हाला लोकल फिश तर तुम्ही बाहेर पाहिलेत एंट्री केल्या गेल्या, त्याचबरोबर तुम्हाला मरीन फिश किंवा फ्रेश वॉटर फिश जे काही सांगितले ते देखील आहेत. परत ते फूड देत आहेत आपल्याला, त्याच्याबरोबर ते सर्व्हिस देखील देत आहेत की क्लिनिंग कसं करायचंय किंवा तुम्हाला जर वेळ नसेल तर त्यांची टीम येऊन देखील तुमच्या इथे क्लिनिंग करू शकते. जे काही चार्जेस असतील ते तुम्ही बोलून घेऊ शकता. त्याचबरोबर जर फिशला कधी काही आजार पडला किंवा काय झाला, मूव्ह करत नसेल तर ते तुम्हाला औषध उपचार देखील सांगणार आहेत. आणि मला वाटतं 1995 पासून म्हणजे ऑलमोस्ट 30 पेक्षा जास्ती वर्षाचा जर एखाद्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स असेल या फील्डमध्ये तर नक्कीच ते तुम्हाला बेस्ट सर्व्हिस देतील. आणि मला वाटतं तुमचे भरपूर पॉलिटिशियन किंवा सेलिब्रिटीज देखील क्लायंट्स हो, आहेत. भरपूर क्लायंट्स. सो तुम्ही नक्की या शॉपला भेट द्या आणि तुम्हाला देखील भरपूर आवडेल. पण जाता जाता मला हे देखील फिश खूप इंटरेस्टिंग वाटतंय, तर जरा या फिश बद्दल सांगशील तर खूप बरं होईल. माझा हात केल्यावर ते लगेच एकत्र आलेले आहेत. हो. दिसायला देखील खूप क्यूट आहे. तर त्या फिश बद्दल काय सांगशील? हे डिस्कस आहे. हे फ्रेश वॉटर मधले असतात. ओके, ते सिंगल आपण नेऊन घरी ठेवू शकतो की पेअर नाही, पेअर ठेवा, सिंगल ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि हे इथे कोणते फिश आहेत? इथे एम्परर एंजल आहे, ते मरीनचे पीसेस आणि फॉक्स फेस आहे. हे फॉक्स फेस आहे, एम्परर एंजल आहे, सेल्फी टँक आहे त्याच्यामध्ये. आणि हा, अजून एक मला विचारायचं आहे की हे छोटे छोटे फिश कोणते आहेत? हे निऑन्स आहेत आणि प्लांटेड टाकी. म्हणजे हे लाईव्ह प्लांट्स Live आहेत plants का? आहेत हे सगळे, मग live ते plants तुम्ही आहेत. कुठून लाईव्ह म्हणजे मला म्हणायचं की जिवंत हे सगळे प्लांट्स आहेत, हो. तर हे तुम्ही कुठून आणता आणि जर कोणाला हवं असेल तर ते कसं प्रोव्हाइड नाही, आम्ही करता? सगळे त्याचं सगळी पूर्ण एसेसरी सगळी आम्ही त्यांना देतो पूर्ण. त्याचे जसं Okay. त्याची सँड आहे, त्याचे खत आहेत तेवढं, नंतर त्याचे लाईट्स वगैरे सगळं, CO2 सिलेंडर पासून सगळं त्याचं जर प्लांटेशन करायचं असेल तर. हा देखील खूप छान दिसतोय फिश टँक. जर तुम्हाला घरी लाईव्ह प्लांटने ठेवायचं असेल तर म्हणजे तुमच्या फिशना देखील खूप छान एक लाईव्हली वातावरण भेटेल, म्हणजे जे नॅचरल आहे तसं फील होईल. तर असं हे पूर्ण चारी बाजूला फक्त टँक 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 आहेत आणि खूप छान त्याने मेंटेन केलंय. त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तर मी नक्कीच सगळ्या डिटेल्स देणार आहे. आणि शॉप कधी सुरू असतं आणि सकाळी- टायमिंग काय शॉप? आमचं शॉप सकाळी 10 वाजल्यापासून चालू होतं आणि रात्री 8 वाजेपर्यंत चालू होतं. ओके, तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काय सांगायचं आहे? तर तुम्ही आमच्या दुकानाला व्हिजिट द्या प्रेक्षकांना. आणि तुम्हाला इथे म्हणजे जरी तुम्हाला शॉपिंग करायची नसली तरी तुम्हाला भरपूर नॉलेज भेटेल. त्याने तुम्ही भरपूर ग्रूम होऊ शकता की कसे फिश पाळायचे किंवा काय करायचं या सगळ्याबद्दल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. भरपूर फिश आहेत, इम्पोर्टेड आहेत, जे तुम्हाला मला वाटत नाही मुंबईत अजून कुठे मिळतील. तर तसे जर फिश घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देऊ शकता.